नमस्कार, मी संघवी राजवर्धन. दैनिक पुढारी कस्तुरी क्लबमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या कोरोनाने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाची स्थिती पाहिली तर दिवसेंदिवस यामध्ये भर पडताना दिसतेय. त्यामुळे आजच्या परिस्थितीत डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेवा कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी मास्क आणि पीपीई किट हे अत्यंत गरजेचं आहे. सध्या त्याची मागणीही वाढली आहे. आता पीपीई किटच या मंडळींचे आधारस्तंभ बनले आहेत. या कोरोनाच्या काळात कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये स्पेक्ट्रम टेक्निकलचाही पीपीई किट बनवण्यात मोलाचा वाटा आहे. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत सुरक्षित ठेवणारे पीपीई किट कसे तयार केले जातात, त्यांचं फॅब्रिक कोणतं असतं, अशा अनेक प्रश्नांचं निरसन आज आपण करून घेणार आहोत. चला तर मग बघूया. सर, नेमकं स्पेक्ट्रम या ब्रँडची सुरुवात कशी झाली आणि आपण मेडिकल पीपीई मध्ये कधी एंटर केलात? गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी मुकेश मंत्री अँड मी रिप्रेझेंट करतो स्पेक्ट्रम टेक्निकल्सला. वी आर वन ऑफ द पायोनियर्ड अँड वन ऑफ द लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर ऑफ सेफ्टी ग्लव्ज, गार्मेंट्स अँड पीपीईज. आता सेफ्टी ग्लव्ज म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. ते सर्व आपण बनवतो, फ्रॉम हीट रेजिस्टन्स, कट रेजिस्टन्स, फायर रिटार्डंट अँड ESD ग्लव्ज. ह्याशिवाय मटेरियल हँडलिंगला लागणारे जे काही ग्लव्ज आहेत ते आपण बनवतो. त्याच्याबरोबर हीट, कट, फायर अँड ESD फॉर फार्मा ह्याच्यासाठी लागणारे गार्मेंट्स हे आम्ही बनवतोही आणि मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये सप्लायही करतो. माझी कंपनी 2009ला सुरू झाली. आम्ही 10 मशीन्सवरून करून आज अराउंड 150 मशीन्स आहेत आमच्या ग्लव मॅन्युफॅक्चरिंगच्या. इयरली प्रोडक्शन कॅपॅसिटी ऑफ 75 lakhs युनिट स्पेक्ट्रम करतं. स्पेक्ट्रमच्या 2 फॅक्टरीज आहेत. ॲपेक्स क्लोथिंग कंपनी जी बेसिकली पीपीई आणि गार्मेंट्समध्ये डील करते आणि गीतांजली इंडस्ट्रीज ही ग्लव्समध्ये डील करते. अंडर ब्रँड स्पेक्ट्रम विच इज आवर रजिस्टर्ड ब्रँड, वी आर वर्किंग फ्रॉम लास्ट 10 years in the field of safety and PPEs. हे करत असताना we have continuously improved our processes, machinery and products. Our company is also ISO 9001 2015 registered company. नक्की सर, पीपीई म्हणजे काय आणि या कन्सेप्ट बद्दल थोडक्यात काय सांगाल? पीपीई हा ॲब्रिव्हिएशन आहे फॉर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. जसं त्याच्या नावातच आहे की पर्सनल प्रोटेक्शन आणि त्याला लागणारे इक्विपमेंट्स. जेव्हा आपण पीपीई म्हणतो तर सेफ्टी ही चालू होते फ्रॉम हेड टू दी टो. हेल्मेट्स, यू गॉट इयर प्लग्स, नोज मास्क, गॉगल्स, फेस शिल्ड्स, गार्मेंट्स, सेफ्टी शूज अँड हार्नेसेस हे सर्व काही अंडर पीपीई येतात. हे सर्व काही जे आयटम्स आहेत हे सर्व अंडर पीपीई येतात. जेव्हा आपण ह्याला एकत्र असेंबलिंग करतो आणि एक स्पेसिफिक ॲप्लिकेशनला देतो त्याला आपण नाव देतो पीपीई. लाईक पीपीई फॉर फायर रेजिस्टन्स, पीपीई फॉर हीट रेजिस्टन्स, पीपीई फॉर कोविड, पीपीई फॉर फार्मा. नक्की सर, पीपीई किट हे कोरोना योद्ध्यांसाठी आधारस्तंभ आहेत. नेमके पीपीईचे कॉम्पोनंट्स कोणते आहेत, काय सांगाल त्याबद्दल? आजच्या परिस्थितीमध्ये जिथे पॅन्डेमिक आहे, जे कोविड-19 आहे, विच वी से जनरली वर्ल्ड वाईड झालं आहे. आता ह्याच्यासाठीही पीपीई किट्सची गरज असते. बिकॉज दी व्हायरस कॅन पेनिट्रेट युअर बॉडी थ्रू इयर, माउथ अँड आईज. तर इथेही तुम्हाला सेफ्टी पाहिजे, आईजसाठी सेफ्टी पाहिजे, नोजसाठी सेफ्टी पाहिजे, माउथसाठी. ॲट दी सेम टाईम यू नीड टू कवर युअर ऑल बॉडी सो दॅट दी व्हायरस जो काय आहे तो तुमच्या गार्मेंट्सला किंवा तुमच्या हाताला, लाईक ग्लव्ज इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर, की तो तुमच्या हाताला लागून परत तुमच्या नाकातोंडातून आत जाऊ नये. सो स्पेक्ट्रम जे ऑलरेडी फायर, हीट आणि ESD PPEs बनवतं, आम्ही आमचे प्रोडक्ट्सला आणखी एक्सपांड करत त्याला कोविड-19साठी
शील्ड बनवली आहे, एक शील्ड फॉर कोविड-19 व्हायरस. आता ह्याच्यामध्ये काय इन्क्लुडेड आहे PPE कॉम्पोनंटमध्ये? ह्या PPE कॉम्पोनंटमध्ये बेसिकली हुड, देन यू हॅव गॉट कव्हरऑल, अ ग्लव, आय टाईट गॉगल, अ 3-ply मास्क और N95 विच एवर यू प्रिफर, अ डिस्पोजेबल बॅग, हे सर्व काही ह्याच्यामध्ये PPEमध्ये इन्क्लूड केलं जातं. नक्कीच हे PPEचे महत्त्वाचे घटक आहेत. नेमकं डिस्पोजेबल PPEचं वापरणं गरजेचं आहे का? म्हणजे जेव्हा कोविड-19च्या PPEचं डिस्कशन होतं, ह्याच्यामध्ये एकच सिम्पल थेरी आहे की जे पण वापरायचं आहे ते वन टाईम वापरायचं आहे. सिम्पल, इट शुड बी डिस्पोजेबल. आता गव्हर्नमेंटनी जेव्हा मार्चमध्ये गाईडलाईन काढली, सेंट्रल गव्हर्नमेंट, दॅट इज मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड ॲडमिनिस्ट्रेशननी, त्यांनी स्पेसिफिकली हे सांगितलेलं आहे की जे काही PPEs तुम्ही कोविड-19साठी वापराल ते डिस्पोजेबल पाहिजे. आता असं का? दी सिम्पल थिंग इज दॅट स्टील वी डोंट नो एनिथिंग अबाउट दी स्प्रेड अँड दी क्वांटम ऑफ दी व्हायरस किंवा त्याच्या कपॅसिटीच्या बाबतीमध्ये. सो जेव्हा आपण कुठलीही गोष्ट रियूज करण्यासाठी घेणार आहोत त्यावेळेला देर आर डिसेंट चान्स की स्प्रेड व्हायरस होऊ शकतो. त्यामुळे जे वेगवेगळे थेरीज मार्केटमध्ये येत आहेत की रियुजेबल PPE किट आहे किंवा ऑटोक्लेवेबल आहे, तसं काही गव्हर्नमेंटने ॲप्रुव्हल दिलेलं नाही आहे. एव्हरी PPE किट फॉर कोविड-19 हॅज टू बी डिस्पोजेबल ओनली. नक्कीच डिस्पोजेबल PPE वापरणं गरजेचं आहे. पण PPEसाठी वापरलं जाणारं फॅब्रिक कोणकोणत्या प्रकारचं असतं आणि लॅमिनेटेड आणि नॉन लॅमिनेटेड फॅब्रिकमध्ये कोणता फरक असतो? काय सांगाल त्याबद्दल? PPE किटसाठी जे फॅब्रिक लागतात ते मार्केटमध्ये 2 प्रकारचे आज अवेलेबल आहेत. वन इज लॅमिनेटेड, अदर इज ब्रिदेबल, और यू कॅन से नॉन लॅमिनेटेड. ह्या दोघांमध्ये भरपूर फरक आहे. जरी प्रोटेक्शन लेवल एक देत असतील दोन्हीही, तरी त्याच्यामध्ये मिळणारा कम्फर्ट आणि त्याचा परफॉर्मन्स ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. वेन यू से लॅमिनेटेड, ह्या वेळेला लॅमिनेटेड म्हणजे काय? तुम्ही एक फॅब्रिक घेतला, त्याच्यावरती प्लास्टिक चिटकवला. आपण जर टेक्निकल टर्ममध्ये म्हटलं की एक स्पनबॉन्ड फॅब्रिक घेतला PPEचा, त्याच्यावरती पॉलिइथिलीनची लेअर चढवली आणि त्याच्यामधून गारमेंट बनवला आणि वापरलं गेलं. दुसरं जे आहे नॉन लॅमिनेटेड, ह्याच्यामध्ये तुमच्याकडे 4-5 लेअरचे फॅब्रिक्स असतात. स्पन मेल्ट आणि ह्याचं ओव्हरलॅपिंग करून त्याला वेल्ड केलं जातं आणि ते वेल्ड केलेलं फॅब्रिक ॲज ए कोविड-19 बॅरियर म्हणून वापरलं जातं. हे दुसरं टाईप जे मी सांगतो, हे फॅब्रिक वर्ल्ड वाईड यूज केलं जातं, कारण हा फॅब्रिक फक्त फ्लुइड आणि ब्लड पेनिट्रेशन रजिस्ट करत नाही, बट हा एअर परमॅबिलिटी हाय तसा ठेवतो. म्हणजे तुम्हाला जो कम्फर्ट मिळणार आहे तो घातल्यानंतर त्याच्यामध्ये जे एअर सर्क्युलेशन राहणार आहे ते लॅमिनेटेडच्या स्टफमध्ये मिळत नाही. दॅट्स वाय लॅमिनेटेड इंडियन गव्हर्नमेंटनी फक्त यासाठी इंट्रोड्यूस केलं, कारण PPE किट्स मॅन्युफॅक्चर इन इंडिया भरपूर कमी होते किंवा नव्हतेच, आणि जे त्याला कपडा सप्लाय करायचे ते पण भरपूर कमी होते. मग इन्स्टंटली आपल्याला भरपूर किट्स लागणार होते, तेव्हा गव्हर्नमेंटनी लॅमिनेटेडलाही त्यावेळेला अप्रुव्हल दिलं. But generally worldwide you will always have a breathable PPE kit which is made of 4 or 5 layer. This layer could be spun, melt, spun, or spun, melt, spun. हे 5 लेअर किंवा 4 लेअर ओव्हरलॅप करतात आणि त्याला वेल्ड करतात. ह्याच्यामध्ये एअर परमॅबिलिटी तुमची हाय तशी राहते, त्याच्यामुळे तुम्हाला जो कम्फर्ट मिळणारा असतो तो अतिउत्तम असतो. नक्कीच सर, GSM इम्पॉर्टंट आहे का आणि PPEसाठी किती GSM असणं गरजेचं आहे? आता मार्केटमध्ये एक फेनॉमेना आहे किंवा एक डेफिनेशन आहे GSMवरती PPE किट्स. बेसिकली GSM म्हणजे काय? इट इज ॲब्रिवेशन फॉर ग्राम्स पर स्क्वेअर मीटर. तुम्ही जर 1 स्क्वेअर मीटर फॅब्रिक घेतला तर त्याचं वजन किती येईल? सिम्पल. आता जेव्हा इनिशियली मार्च एप्रिलमध्ये PPE किट्स आले ते 50 GSMचे होते, नंतर ते 70चे झाले, नंतर ते 90चे झाले. आता ही जी गोष्ट जी लागू होते ती फक्त लॅमिनेटला होते, कारण इनिशियली 30 GSMच्या बेस फॅब्रिकवरती 20 GSMचं लॅमिनेट करायचे आणि ते द्यायचे आणि 50 GSM म्हणून विकायचे. ते टेस्ट पास करायचे. बट लॅमिनेशन जेव्हा तुम्ही एखाद्या फॅब्रिकला करता त्यावेळेला तुमची इलॅस्टिसिटी 0 होते. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही त्याला शिवता ते शिवण्यामधून फाटण्याची जास्त शक्यता असते घातल्यानंतर. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला ते सगळी गोष्ट लक्षात आली आणि त्यांच्या लक्षात आलं की नाही 50 GSM कपडा फाटतोय लॅमिनेटेड, त्यामुळे 70 देऊया. 70 देऊन बघितलं 70ही फाटतोय, मग 90 केलं. बट GSM हा प्रमाण नाही,
की तो कोविड प्रोटेक्शन देईल की नाही देईल, किंवा जास्त GSM म्हणजे जास्त कोविड प्रोटेक्शन असं कुठेही नाही. आणि जे मी दुसरं फॅब्रिक म्हणतोय ब्रिदेबल, दॅट इज 4 लेअर फॅब्रिक, ह्याच्यामध्ये 60 GSM इटसेल्फ इज इनफ टू स्टॉप कोविड इव्हेजन. तुमचे मेडिकल फॅटर्निटीमध्ये जे पण फॅब्रिक वर्ल्ड वाईड वापरलं जातं फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट व्हायरसेस, इट इज 60 GSM फॉर SS/MM फॅब्रिक. आणि लॅमिनेशनसाठी फक्त स्ट्रेंथ वाढवण्यासाठी 90 GSM केलं आहे. सांगण्याचा एक बेस कंक्लुजन असा आहे की 60 GSM ब्रिदेबल फॅब्रिक इज ॲज गुड ॲज 90 GSM लॅमिनेटेड फॅब्रिक. इनफॅक्ट 60 GSM हलका असतो, त्याच्यामुळे तुम्ही वरच्या बाजूला हा घालणार आहे, जेवढा फॅब्रिक हलका असेल तेवढं तुम्हाला कम्फर्ट मिळणार आहे इन्स्टेड ऑफ हेवी. आणि मोस्टली तुम्ही बघितलं असेल की जेवढं GSM जास्त असतं तेवढं रेनकोटचा रेट कमी असतो. तसंच या बाबतीमध्ये आहे. सर, PPE गारमेंट्स आणि सीम सिलिंग हे कसं केलं जातं आणि त्याची काय आवश्यकता असते, काय महत्त्व आहे त्याचं? आता जसं फॅब्रिकचं टेस्टिंग इम्पॉर्टंट आहे ब्लड पेनिट्रेशनसाठी किंवा ड्राय मायक्रोबियल पेनिट्रेशनसाठी, तसं सीम पण पास होणं महत्त्वाचं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि ॲडमिनिस्ट्रेशननी 2 एप्रिल रोजी GRमध्ये सांगितलेलं आहे की युअर सीम शूड ऑल्सो पास दी टेस्ट. तर इंटरनॅशनल स्टँडर्ड्सप्रमाणे 2 प्रकारचे सीम्स केले जातात. एकामध्ये तुम्हाला साधी शिलाई केली जाते आणि शिलाई केल्यानंतर त्याच्यावरती सीम सिलिंग, हीट सीम सिलिंग टेप लावला जातो. तो का लावला जातो? कारण आपण सुई धाग्याने शिलाई करत असतो. प्रत्येक वेळेला सुई आत जाते त्यावेळेला तो पंचर करतो फॅब्रिकला. तो झालेला पंचर जेव्हा आपण फॅब्रिक अंगावरती घालतो त्याच्यानंतर तो पंचर आणखी होल मोठा होतो, त्यातून व्हायरस पेनिट्रेट होण्याची शक्यता असते. ते अवॉइड करण्यासाठी आपण त्याला हीट सीम सिलिंग टेपनं जिथे जिथे शिलाई झालेली आहे तिथे तिथे तो टेप लावतो. तुम्ही भरपूर वेळा TVवरती बघितलं असेल की मेडिकल फॅटर्निटीवाले PPE किट घातले आहेत आणि त्याच्या आजूबाजू त्या PPE किटच्या आजूबाजू ब्ल्यू कलरचा टेप आहे. तो टेप काही नाही, तो हीट सीम सिलिंगचा टेप आहे. ही एक मेथड झाली. सेकंड मेथड जी आहे त्याला आपण म्हणतो अल्ट्रासोनिक वेल्डिंग मेथड. जसं आपण सोन्याला सोनं जॉईन करताना झळाळी देतो किंवा त्याला गरम करून चिटकवतो, तसंच फॅब्रिकला फॅब्रिक चिटकवलं जातं डायरेक्टली. ना तिथं सुई वापरली जाते, ना धागा वापरला जातो, ना टेप वापरला जातो. ही जी पद्धत आहे अल्ट्रासोनिक, ही लेटेस्ट मेथड आहे PPE किटमध्ये. आणि या मेथडमुळे तुमचं 100% लीक प्रूफ सिमिंग होतं. गार्मेंट जे होतं ते 100% लीक प्रूफ होतं. जसं मोस्टली तुम्ही आता मॉडर्न मेथड्सचे जे रेनकोट्स आहेत त्याच्यामध्ये पण तसंच मेथड यूज केलेलं आहे. नक्कीच PPE गारमेंट्स आणि सीम सिलिंग आपण पाहिलं, पण PPE गारमेंट्ससाठी कोणते स्टँडर्ड फॉलो करायला लागतात? वेन वी से PPE किट्स, त्याचे स्वतः PPE गारमेंट्स, तर ह्याचे स्वतःचे स्टँडर्ड्स आहेत जे ले डाऊन केलेले आहेत WHOनेही आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानेही. त्या स्टँडर्ड्समध्ये फॅब्रिक स्टँडर्ड जे आहे ते ISO 16603/2004 ह्याच्या अंडरखाली टाईप 3 ह्याच्यामध्ये क्लास 3मध्ये तो पास व्हायला पाहिजे ब्लड पेनिट्रेशन टेस्ट. अँड दी सेकंड टेस्ट इज ISO 22612/2005 ड्राय मायक्रोबियल पेनिट्रेशन टेस्ट. हे दोन्ही टेस्ट त्या फॅब्रिकला 100% पास होणं गरजेचं आहे. ह्या फॅब्रिक जनरली ब्लड पेनिट्रेशन टेस्टमध्ये काय होतं की सिंथेटिक ब्लडला 3.5 kPa ह्या प्रेशरनी फॅब्रिकवरती 300 सेकंडसाठी अप्लाय केलं जातं. त्यामधून जर ब्लड पास तिकडच्या साईडला नाही झाला तर तो फॅब्रिक पास आहे असं समजायचं. आणि हे जे दोन्ही टेस्ट आहेत हे सीमवरती पण केले जातात आणि हे टेस्ट फॅब्रिकवरती केले जातात. नक्कीच हे स्टँडर्ड फॉलो करायला पाहिजेत. पण PPEमध्ये ग्लव्ज, गॉगल्स, N95 मास्क आणि ट्रिपल लेअर मास्क यासाठी कोणते स्टँडर्ड्स आहेत? गारमेंट PPEमध्ये जो गारमेंट आहे हा बेसिकली कॉम्प्लिमेंटरी आहे. इम्पॉर्टंट जसं सुरुवातीला मी सांगितलं, इम्पॉर्टंट हे आहे की आपले नोज, आईज आणि माउथ व्यवस्थित कवर व्हायला पाहिजे. तर इथे जे इम्पॉर्टन्स जे वाढतं ते गॉगल्स आणि मास्कचं वाढतं. सिम्पल रिझन आहे त्यासाठी की अनलेस युअर आईज, नोज अँड माउथ आर वेल कवर्ड, अनलेस अँड अंटिल दोज आर not well covered, there are decent chances that you will be getting COVID-19. त्याच्यासाठी अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड्स फॉर हाय विजिबिलिटी गारमेंट्स अँड ॲक्सेसरीज
ANSI-IC Z87-1 हा जो स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डच्या अंडरखाली तुम्हाला फेस शिल्ड्स आणि आय टाईट गॉगल पास करून घ्यावा लागतो. आता इथं ANSI आपण ह्याला शॉर्ट फॉर्म म्हणतो. ANSI याच्यासाठी म्हणतो दॅट इज अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. आणि या स्टँडर्डखाली स्पेसिफिकली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सांगितलं आहे गॉगल तोच वापरा जो तुमच्या डोळ्याच्या आजूबाजूच्या स्किनला चारी तरफने कवर करेल. मार्केटमध्ये भरपूर PPE किट्स आहेत जिथे गॉगल क्वालिटी इज इटसेल्फ वर्स्ट. मग गार्मेंट घालून काय फायदा? बिकॉज इफ युअर आईज आर नॉट वेल कवर्ड देन एरोसॉल ॲक्टिव्हिटीमुळे किंवा लिक्विड ॲक्टिव्हिटीमध्ये देर आर डिसेंट सायझन की तुमच्या डोळ्यातून तो व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये पेनिट्रेट होईल. सर, आपण बाजारामध्ये बघतो अनेक लेअरचे मास्क आलेत, वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आलेत, पण नेमकं प्रोटेक्शन लेवलचे स्तर कोणते असावेत आणि ते किती महत्त्वाचे आहेत? अंडर ISO 16603 टाईप 1 पासून टाईप 6 पर्यंत प्रोटेक्शन लेवल्स आहेत. जे कोविडसाठी हाय रिस्क ज्याला आपण म्हणतो कोविड आयसोलेशन वॉर्डसाठी किंवा कोविड सेंटरसाठी टाईप 3 मिनिमम रिक्वायरमेंट आहे. म्हणजे 3.5 किलो पास्कल प्रेशरला सिंथेटिक ब्लड पास नाही व्हायला पाहिजे. मग तोच सगळीकडे वापरणं गरजेचं आहे का? नाही. जिथं स्क्रीनिंग होते तिथे तुम्हाला साधं टाईप 1 प्रोटेक्शन इज ऑल्सो ओके. जिथे तुमच्याकडे कोविड सेंटरच्या आत नाही बट कोविड सेंटरच्या बाहेर काम करणारी लोक आहेत तिथं टाईप 2 प्रोटेक्शन इज ओके. बट कोविड सेंटर किंवा आयसोलेशन ICUजमध्ये यू हॅव टू गो टाईप 3, 4, 5, 6 विच एव्हर इज पॉसिबल. बट दी मिनिमम इज टाईप 3 विच वी नीड टू फॉलो. प्रोटेक्शनच्या लेवलच्या बाबतीमध्ये बोलणं जर झालं तर याच्यामध्ये दोन वेगवेगळे स्टँडर्ड्स आहेत. जसे इंडियन गव्हर्नमेंटनी सांगितलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड ॲडमिनिस्ट्रेशननी लो रिस्क, मिडियम रिस्क अँड हाय रिस्क. आणि अमेरिकन स्टँडर्ड सांगतं लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4. लेवल 1 म्हणजे काय आहे? जिथे बेसिक छोटंसं पाणीचं रिपेलन्सी पाहिजे, म्हणजे ड्रॉपलेटची किरकोळ रिपेलन्सी पाहिजे. हे कुठे वापरलं जातं? जिथं लो रिस्क एरिया आहे, जिथं स्क्रीनिंग वगैरे चालू आहे त्या जागेवरती तुम्ही हे लेवल 1 किंवा लो रिस्क एरिया वापरू शकता. जेव्हा तुम्ही मीडियम रिस्क किंवा लेवल 2 म्हणता त्या लेवल 2मध्ये बेसिकली लार्ज अमाऊंट ऑफ वॉटरची रिपेलन्सी फॅब्रिककडनं केली पाहिजे. ते तुम्ही मीडियम रिस्कसाठी वापरू शकता जस्ट आउटसाईड दी कोविड सेंटर. तिथले डॉक्टर्स वगैरे असतील त्यांच्यासाठी. बट लेवल 3 अँड लेवल 4 प्लस इथले हाय रिस्क लेवल ह्याच्यासाठी तुम्हाला टाईप 3 ISO 16603 टाईप 3, टाईप 4, टाईप 5 अँड टाईप 6 हे गार्मेंट्स हे पास होणारेच गार्मेंट्स तुम्हाला वापरायचे आहेत. देन ओनली यू आर गेटिंग अ शिल्ड अगेन्स्ट COVID-19 व्हायरस. सध्या कोरोनाच्या काळात वेगवेगळे मेडिकल लाईनमधले प्रोडक्ट्स येत आहेत, पण PPEमध्ये मेडिकल लाईनसाठी तुमच्याकडे कोणते प्रोडक्ट्स आहेत? ॲज फार ॲज मेडिकल लाईन इज कन्सर्न ह्याच्याशी लागणारे जे काही PPEs आहे वी स्टार्टेड इन अर्ली एप्रिल, मार्च एंडपासून वी स्टार्टेड दिस. आणि जसे मेडिकल फॅटर्निटीकडून रिक्वायरमेंट्स येत गेले तसे माझे प्रोडक्शन टीम आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट टीमनी डेव्हलपमेंट करून वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवले. नाव PPE किट्स आर आवर बेसिक ब्रेड अँड बटर. PPE किट सोडून वी हॅव गॉट अल्ट्रासोनिक सर्जन गाउन्स, वी हॅव गॉट डिस्पोजेबल बेडशीट्स अँड पिलो कवर्स. ह्याच्याशिवाय वी हॅव गॉट वन ऑफ व्हेरी ग्रोईंग प्रोडक्ट इन दी मार्केट, अँटीव्हायरल गार्मेंट्स. या अँटीव्हायरल गार्मेंट्समध्ये वी आर डुईंग अँटीव्हायरल OT गाउन्स, अँटीव्हायरल स्क्रब सूट्स, अँटीव्हायरल मास्क आणि अँटीव्हायरल बेडशीट्स. हे बेडशीट्स रियुजेबल आहेत आणि दिस कॅन बी यूज फॉर 50 टाइम्स. आणि दिस थिंग हे जे काही अँटीव्हायरल टेक्नॉलॉजी आहे दिस हॅज बीन टेस्ट सर्टिफाईड बाय इंडियन लॅब दॅट इज बायोटेक टेस्टिंग सर्व्हिसेस. आणि आता तर ते UK सर्टिफाईडही झालेलं आहे. म्हणजे UKच्या एका लॅबनीही ते सर्टिफाईड केलेलं आहे फॉर फेलिन अँड H1N1 व्हायरस रेजिस्टन्ससाठी. सो आय थिंक दिस इज म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे येणाऱ्या टाईमला इट वुड बी ए मार्केट ब्रेकिंग प्रोडक्ट आय थिंक. नक्कीच तुम्ही प्रोडक्ट्सबद्दल माहिती दिलीत, पण PPE किटचे कोणकोणते पॅटर्न आता तुम्ही बनवताय? ॲक्च्युअलमध्ये जर आपण बघितलं तर कव्हरऑल आणि सर्जन गाऊन जे असतात त्यामध्ये कोणते बेटर पॅटर्न आहेत? PPE किट्समध्ये आपण 2 पॅटर्न्स बनवतो. जे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड ॲडमिनिस्ट्रेशनने आहेत ते दोन्ही पॅटर्न्सला अप्रुव्हल दिलेले आहे.
एक पॅटर्नमध्ये बेसिकली वी हॅव गॉट ए कव्हरऑल पॅटर्न. दी सेकंड पॅटर्न इज सर्जन गाऊन पॅटर्न. कव्हरऑल पॅटर्नमध्ये वी हॅव गॉट ए कव्हरऑल विथ हुड और एक्स्ट्रा हुड, then shoe covers, gloves, goggles, nose mask, and a disposable bag. When it comes to surgeon gown pattern, we have got a surgeon gown, separate hood, separate shoe leggings, gloves, goggles, and nose mask. हे दोन्ही पॅटर्न्स गव्हर्नमेंटनी अप्रुव्हल दिलेलं आहे. आणि सब्जेक्टिव्हली जर तुम्ही विचारायला जाल की कुठला पॅटर्न चांगला आहे, तर जनरली पीपीई किट घातल्यानंतर संसर्ग होत नाही. वेन यू अनड्रेस और डॉफ ए पीपीई किट, त्यावेळेला संसर्ग होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे सर्जन गाऊन हा पॅटर्न अनड्रेस करायला फार सोपा आहे कम्पेअर्ड टू कव्हरऑल पॅटर्न. सो माझं असं मत आहे की सर्जन गाऊन पॅटर्न इज बेटर टू अनड्रेस अँड फॉर प्रोटेक्शन. सर, पीपीई किटना सुद्धा निर्जंतुकीकरण करावं लागतं का, आणि ते किती इम्पॉर्टंट आहे? आता करोना व्हायरस हा प्रत्येक गल्लीत झाला आहे आणि प्रत्येक गल्लीमध्ये आहे आणि प्रत्येक जागी आहे. माझ्याही कुठल्या ऑपरेटरला किंवा स्टाफला असिम्टमॅटिक झालं तर ते मला कळणार नाही. अँड देर आर डिसेंट चान्सेस की ते माझ्या पीपीई किट बरोबर पुढे मेडिकल फॅटर्निटीकडे जाईल. सो सिन्स आय एम इन सेफ्टी फॉर लास्ट 15 years, मला एक वाटलं की नाव विल गिव्ह अवर ऑल पीपीई किट स्टरलाइज्ड बाय ETU. त्याच्यासाठी मी प्लांट पुटअप केलेला आहे अराउंड 2000 लिटर्सचा. एव्हरी डे वॉट एव्हर पीपीई किट्स वुड बी प्रिपेअर्ड और मॅन्युफॅक्चर्ड बाय अस वुड बी स्टरलाइज्ड अँड गिवन टू दी मेडिकल फॅटर्निटी. कारण मी माझ्या एंडपासून पूर्ण सेफ्टी घेण्या इच्छित आहे, ताकी माझ्याकडून कुठलीही चूक होऊ नये किंवा माझ्या टीमकडून कुठलीही चूक होऊ नये आणि ती पास ऑन हो. म्हणजे फ्रॉम 16th August वी आर स्टरलायझिंग ऑल पीपीई किट्स. स्पेक्ट्रममध्ये आता पाहिलं तर खरंच खूप जोरदार काम सुरू आहे. तुमची पर डे किती पीपी किट बनवण्याची क्षमता आहे? ऑन डेली बेसिस वी आर मेकिंग 500 किट्स, बट आज मार्केट डिमांड ती आहे, सो वी आर मेकिंग 500. बट माझ्याकडे जे सेटअप आहे, मशिनरी आहे किंवा एक्सपिरियन्स स्टाफ आहे, त्या हिशोबाने मी कधीही कॅपॅसिटी वाढवू शकतो डिपेंडिंग ऑन मार्केट्स बेसिकली. नक्कीच सर, खूप छान माहिती दिलात. तुमच्याकडे पीपीसाठी कोणकोणते आत्ता सर्टिफिकेट्स अवेलेबल आहेत? सर्टिफिकेट्स म्हटलं तर 2 प्रकारचे सर्टिफिकेशन असतात. एक प्रोसेस सर्टिफिकेशन आहे आणि एक प्रोडक्ट सर्टिफिकेशन आहे. माय कंपनी इज अन ISO 9001 सिन्स 2009. आणि या कंपनी जेव्हा मी म्हणतो की 2000 दिस ISO 9001 आहे, त्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक रॉ मटेरियल हा चेक केला जातो फॉर इट्स स्पेसिफिकेशन, फॉर इट्स स्टँडर्ड्स. जर आपण COVID-19साठी बोलणं झालं तर जे काही माझ्याकडे फॅब्रिक येतं, इट शुड बी टेस्टेड फॉर इट्स स्टँडर्ड्स रिलेटेड टू ब्लड पेनिट्रेशन और ड्राय मायक्रोबियल पेनिट्रेशन और एअर परमॅबिलिटी. माझे प्रत्येक प्रोसेस, जसं कटिंग असेल तर तिथे चेकपॉईंट असेल, स्टिचिंग असेल तर तिथे चेकपॉईंट असेल, किंवा सिम सिलिंग असेल तर तिथे चेकपॉईंट असेल, आणि ते क्वालिटी जेव्हा चेकिंग होते तिथे चेकपॉईंट असेल. सो वी हॅव गॉट प्रोसेस चेकपॉईंट. आणखी एक सर्टिफिकेशन फॉर प्रोसेस आहे, ते म्हणजे कॉमन युरोपा, दॅट इज C. ते आम्ही बेसिकली ग्लव्ससाठी यूज करतो वेन वी एक्सपोर्ट इट टू युरोपियन नेशन्स, दॅट इज अराउंड 28 नेशन्स वी एक्सपोर्ट, त्यावेळेला ते यूज होतं. ॲज फार एज प्रोडक्ट सर्टिफिकेशन इज कन्सर्न, आमचं जे फॅब्रिक आहे, जे पीपीई किटसाठी मी यूज करतो, दॅट इज सर्टिफाईड बाय DRDO NMAS फॉर क्लास 6 सर्टिफिकेशन, विच इज व्हेरी हाय. दॅट मीन्स the blood, it will resist blood even at the pressure of 20 kilopascal for 300 seconds. Then our seaming tapes, which are heat seaming tapes, they are certified by CITRA for ASTM F1670 standard. Our goggles are certified for ANSI. Our gloves are certified for ANSI for high visibility and accessories, which you हे सगळे सर्टिफिकेट्स तुम्हाला ऑनलाईन मिळतील. मलाही असं दाखवण्याची गरज नाही. आवर नेम अँड आवर थिंग्स आर ऑन वेब. ॲट द एंड आवर पीपीई किट इज ऑल्सो सर्टिफाईड बाय DRDO OFA, that is Ordnance Factory Ambarnath, and we have got our own unique customer code till December. त्याच्यानंतर we have also ordered testing machines, which is very important for getting BIS standard. आता याच्यानंतर गव्हर्नमेंट हॅज लॉन्चिंग BIS standards instead of getting tested from DRDO or CITRA. त्या त्याची आमची प्रिपरेशन चालू आहे. बाय डिसेंबर विल बी एबल टू गेट ऑल्सो दी BIS standards. ॲट दी एंड
Spectrum, which is our company is into manufacturing of safety gloves and garments and PPEs for various industries. We make PPEs for heat resistance, we make PPEs for firefighting, we make PPEs for radiant heat resistance, we make PPEs for pharma for ESG protection, and now PPE for medical lines. या 10 वर्षामध्ये जशी क्लायंटची नीड आहे, जशी कस्टमरची नीड आहे, त्या स्पेसिफिकेशनच्या हिशोबाने माझ्या स्टाफनी वेल डेव्हलप प्रोडक्ट्स बनवलेले आहेत आणि मार्केटमध्ये त्याला कॅटर केलेलं आहे. दॅट्स वाय वी आर ग्रोईंग इन दिस फील्ड. वी हॅव गॉट अ व्हेरी एक्सपिरियन्स्ड अँड एज्युकेटेड स्टाफ. I would like to thank all the medical fraternity and also out of medical fraternity who has helped us with providing the specifications and their needs, ज्याच्यामुळे आम्ही प्रोडक्ट्स नवनवीन बनवू शकलो आणि नवनवीन प्रोडक्ट्स बनवून त्यांच्यापासून पोचून आम्ही त्यांना जी लागणारी सेफ्टी आहे ती आम्ही देऊ शकलो. हे त्यांच्यामुळेच आहे, त्यांच्या नीड्समुळेच आहे की माझी कंपनी इज डुईंग गुड. फक्त एक सांगायचं आहे, सेफ्टी इज नॉट ए ऑप्शन. इट कॅनॉट बी ए ऑप्शन. सेफ्टी हे कंपल्शन आहे, ऑब्लिगेशन आहे. ते कुठल्याही फील्डमध्ये असो, चाहे ते मेडिकल असो किंवा इंडस्ट्रियल असो. मिनिमम अमाऊंट ऑफ सेफ्टी शुड बी should be taken. Let it be gloves, let it be goggles, let it be garments. आज या कोविड-19च्या पॅन्डेमिकमध्ये मी एक बघितलंय, भरपूर मेडिकल फॅटर्निटी वॉज अनअवेअर ऑफ व्हॉट PPE इज आणि त्याची गरज काय आहे, इथेपर्यंत की त्यांना घालायचं कसं आहे आणि डॉफिंग कसं करायचं आहे ह्या बाबतीमध्ये पण फार कमी आयडिया होती. आता जेव्हा हे पॅन्डेमिक आपल्या समोर आलं आहे, आपल्याला सेफ्टी काय आहे, हायजीन काय आहे, त्याची गरज काय आहे हे कळालं आहे आणि हे पुढेही असंच कंटिन्यू राहायला पाहिजे. कारण देर इज नो एंड टू एनी व्हायरस. इफ समथिंग कुठला तरी व्हायरस जर गेला तर कुठला तरी नवीन व्हायरस जन्माला येतो किंवा कुठला नवीन संसर्ग जन्माला येतो. त्याच्यामुळे सेफ्टी हे कधीच ऑप्शन असू शकत नाही. इट हॅज टू बी ए कंपल्शन ॲट एव्हरी पॉईंट आणि हे प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि जसं आपण म्हणतो सिव्हिलियन्सनी मास्क घालायला पाहिजे. येस, दे शुड विअर मास्क. जसं आपण डॉक्टर्सला म्हणतो की स्क्रीनिंगसाठी तुम्ही ग्लव्स घाला, गॉगल्स घाला, मिनिमम लेवल ऑफ प्रोटेक्शन करा. तुम्ही ICU मध्ये जा, तुम्ही गार्मेंट्स घाला, गेट दी होल प्रोटेक्शन. अँड दिस शुड बी ए ट्रेंड आणि रादर ट्रेंडपेक्षा इट शुड बी अन हॅबिट टू विअर अ प्रॉपर सेफ्टी PPE. थँक यू व्हेरी मच. And really I am thankful to everyone around me who has helped to develop our products. Thank you. नक्कीच खूप छान माहिती सरांनी दिली आहे. PPE स्टँडर्ड काय असावं, प्रोटेक्शन लेवल काय आणि कोणतं असावं, अशा अनेक प्रश्नांचे निरसन त्यांनी केलंय. नक्कीच स्पेक्ट्रम हे गुणवत्ता, मूल्य आणि सेवा या 3 स्तंभावर काम करताना आपल्याला यातून कळतंय. तसंच ग्राहकांची गरज लक्षात घेतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची सुरक्षा यांचा विचार करून या PPE किटचे स्पेक्ट्रममध्ये उत्पादन केलंय. सो या कोरोना योद्ध्यांसाठी ही विशेष बाब आहे. त्यामुळे स्पेक्ट्रमचे मुकेश मंत्री आणि स्पेक्ट्रमच्या संपूर्ण टीमला पुढारीचा सलाम.